अकोले तालुक्यातील एकदरे, चंदगीरवाडी, बिताका, पाडोशी, कोकणवाडी, खिरवरी परिसरात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 5 मे पासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत सुरूच आहे। अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भात पिकावर जो फुलवारा बसण्यास सुरुवात होते तो पावसाने पडून गेला। भाताची पूर्णपणे फळशी झाली आहे, तर काही ठिकाणी लागवड केलेले भातच पावसामुळे नष्ट झाले। माननीय आमदार वैभव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा करत भागातील ग्रामस्थांनी समस्या मांडत आरोग्य सेवा, कृषी विभाग, वन विभाग, महावितरण, PWD अधिकारी अकोले, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना फोन लावून एकदरे येथील ग्रामस्थांच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आल्या। यावेळी डॉक्टर अनंत घाणे म्हणाले की कोणताच अधिकारी वेळेवर उपस्थित राहून लोकांची समस्या जाणून घेत नाहीये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। तालुक्यातल्या सर्व भागात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय, त्यामुळे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी। वाया गेलेल्या भात पिकांसाठी सोयाबीन सह सर्व पिकांना मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ग्रामस्थांनी आमच्या शेतीचे किंवा आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं आवाहन डॉक्टर अनंत घाणे यांनी आपल्या निवेदनातून गावातील शेतकऱ्यांना दिले। प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, ढवळा भांगरे, विठ्ठल भांगरे, लालू साबळे, नानासाहेब भांगरे, रामदास पिचड, नंदकुमार मंडबळे, संपत तळपे, खंडू भांगरे यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्याकडं एकदरामध्ये आहेत का काम आता चालू? अहो सर, माझ्याकडे सर्व डिपार्टमेंट बघावं लागतं समाजसेवक म्हणून। मी आता जर तहसीलदारांना कॉल केला, मोरे सरांना, त्यांनी उत्तर नाही दिलं तर मी बोलतो का हो काय नेमकं काय आहे। कसं आहे का, मला आता जनतेमध्ये फिरताना मला सर्व डिपार्टमेंट घ्यायची आहे। नाही आहेत ना सर, राजूरला पण आहे, दिवाईकडं तुमच्याकडं पण आहेत काय, तर त्यासाठीच फोन केला आहे का यांचं वाढीवरची DPC कुठे येते आणि तुमच्या वाडीचं काय नाव सांगितलं? भैरवनाथ वस्ती, अजून दुसरं जायनावाडी एकदरे, एक जायनावाडी एकदर का? एकदरे, हां। लाईट बिलची समज वाढीव बिल जायनावाडी आहे ना, ऐका ना, वाढीव आणि ते आपल्या परिवार सरांना सांगा। इथं मी ग्रामस्थांना तसं रिक्वेस्ट करतो, आता माझ्या बसचे जवळजवळ 30-35 लोक आहेत, त्यांना सांगतोय का इतकं ठराव करून उद्या येतील ते आपल्याला वाढीव पोलचं 30-35 बिल येतं ना, 30-35 हजार बिल येतं वाढीव। किती आपला पोल किती लागतील इथे? किती लागतील? हां, हॅलो सर। 25 पोल लागतील, DP लागेल सपरेट। नाही ऐका ना, आपण नाही JC ऐका ना, परिहार सरांची बोलून घ्या, तिथं काय प्रॉब्लेम आहे ते, आणि त्याच्यानंतर मी मंगळवारी ती अकोल्याची येतोय। मंगळवारी जर माझी फॉरेस्ट खात्याची मीटिंग संपली तर मी अकोला तुमच्याकडे येतो, जे आपण बोलून घेऊन हां, आणि त्यांना म्हणावं जिथं आपल्याला ज्यांना गरज आहे तिथं पोल वर्क करा, आणि जिथं समजा एखाद्या ठिकाणी पोल आहे तर त्या ठिकाणी गरज नाही, पण तो पोल दुसरीकडे द्या म्हणा। म्हणजे कसं आहे, एक कुठंतरी लाभार्थी भागला जाईल आपल्याकडून अशा पद्धतीने। हां, अशा पद्धतीने तुमचे GN आणि तिथले पूर्ण आपले असं वायरमन लोक, वर्कर लोक, त्यांची ते डिस्कस करून तेवढं द्या मला सर। चालेल बाबा, काय सांगणार? सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी आता एवढ्या बैठकीमध्ये फोन केलाय, सगळ्यांना सांगितलंय की जे समस्या आहे त्यांचं निरसन झालंच पाहिजे, नाही झालं तर आम्ही तहसीलच्या दालनासमोर जाऊन आंदोलन करणार आहे। काय सांगणार? हो, आमचे जेवढ्या समस्या आहेत एक आग्रह दिलेले आहेत, तेवढ्या जर नाही निरीक्षण जर झालं तर आम्ही स्वतः तहसीलदार साहेबांच्या कचेरीमध्ये येऊन आणि उपोषणाला बसू, तर घाणे साहेबांना घेऊ। या आमचे सर्व कामं झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा। जे पंचनामे झाले शेतीचे ते तात्काळ लगेच सुरू केले पाहिजे पंचनामे। ते बोलतात की एवढ्या आठवड्यामध्ये झालंच पाहिजे, सगळं होईल का शक्य? साहेबांच्या जर नाही झालं
तर साहेबांच्या सानिध्यात राहून आणि उपोषणला तहसीलदार साहेबांच्या समोर बसू आम्ही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.